गार्डन ही आमच्या नांदिवली परिसरातली सगळ्यात पहिली अधिकृत सोसायटी. 25 वर्षापेक्षा अनेक काल इथे हे रहिवासी राहतात. त्यांच्या संपूर्ण अडीअडचणी पूर्वीपासून शिवसेना शाखा आम्ही स्वतः असो नेहमी सहकार्य करतो. इथले नागरिक देखील कोणती छोटी मोठी अडचण असेल त्या शाखेतच घेऊन येतील किंवा आपल्या कार्यालयातच घेऊन येतील. पाण्याचा प्रश्न मध्यंतरीच्या काळात अतिशय बिकट झाला होता. त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतीने अतिशय मोलाचं सहकार्य या सगळ्या नागरिकांना केलेलं असेल. आमच्या उमेश पाटील असतील, अनिल म्हात्रे असतील, त्यावेळचे ग्रामपंचायतचे सगळेच पदाधिकारी यांनी अतिशय बिकट काळात ह्या भागाला नेहमी मदत केलेली आहे. मध्यंतरीच्या काळात हे जे गार्डन इथे बाजूला आहे त्या गार्डनला देखील शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या त्यावेळेच्या नगरसेविका असतील, आमचे खासदार असतील, यांनी या गार्डनला सहकार्य केलं आणि त्याच्या सहकार्यातून हे गार्डन देखील झालं. हा जो मधला रस्ता सोसायटीचा होता अनेक वर्षापासून तो बनवण्यासंदर्भात नागरिकांची मागणी होती आणि ही श्रीकांत शिंदे साहेबांच्या कानावर गेल्यानंतर श्रीकांत शिंदे साहेबांनी तातडीने निर्णय घेऊन या भागासाठी निधी उपलब्ध करून दिला. अजूनही मोरे साहेब आता जे आमदार आहेत, आता काय आम्हाला व्हायची गरजच नाही, कारण की आमच्या पाठीमागे आमदार आहेत, खासदार आहेत. त्यामुळे नागरिकांनी निश्चित राहायचं, कुठल्याही निधीची इथे कमी पडणार नाही. कदाचित थोडाफार निधी कमी पडला तर त्यांनी आताही सांगितले की त्याचे एस्टिमेट त्वरित पाठवा, त्वरित तो निधी आपण वितरित करून हा संपूर्ण रस्ता पूर्ण करण्यासंदर्भात ते कार्यशील आहेत. म्हणजे त्यांनी तसं आम्हाला वचन दिलं आणि शिवसेनेचं वचन आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं वचन, लोकप्रतिनिधीचं वचन हे कधी ते खाली पडू देत नाही आणि ते आपलं स्वप्न पूर्ण साकार होईल. या भागाचा लाईटचा प्रश्न होता तो देखील आपण बऱ्यापैकी संपूर्ण सोडवलेला आहे. समस्या सुटत नसतात, संपूर्ण समस्या कुठल्याही विभागाच्या सुटत नाही, परंतु मोठ्या प्रमाणात समस्या सोडवण्यासंदर्भात शिवसेना आपल्या पाठीशी सदैव उभी असेल आणि त्यासाठी आम्हाला आमच्या आमदारांचं पाठबळ आहे, आमच्या खासदारांचं पाठबळ आहे, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचं पाठबळ आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण सहकार्य तुम्हाला नेहमी करत राहू.